लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। त्यात जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा ठरलाय, मग ते विरोधक असो की सत्ताधारी। आता सत्ताधारी पक्षांमध्ये जागांवरून वादाची चिन्ह दिसू लागली आहेत आणि त्याला कारण ठरलंय उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी केलेली एक पोस्ट पाहूयात। शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मैदानात रवींद्र चव्हाण उतरणार। कोकणात दोस्तीत कुस्ती। हे सगळे प्रश्न उपस्थित झाले ते एका चर्चेने, आणि ती चर्चा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची। गेल्या 10 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावरून आता शिंदे गट आणि भाजपमध्येच ठिणगी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण याच मतदारसंघातून लढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तयारीला लागलेत। पण आता याच मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप आहे। कृपया अशा कोणत्याही लढाई आणखीन कोणी आक्रमक झालेले नाही, कोणी एकमेकांच्या विरोधात लढण्याची भाषा सुद्धा केलेली नाही। हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत। मग त्यावेळेला कोणी काय केलं याला महत्त्व आहे। आज त्याच्यामध्ये ह्या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखीन अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही। या सगळ्या मी रेसमध्ये आहे, याची दखल घ्यावी त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेलं आहे। त्यांच्या आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे, मोठी आमचा ठरलेला आहे ॲक्च्युअली फॉर्म्युला, तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिले। पण रवींद्र चव्हाणांचं नाव आताच पुढे का आलंय त्यामागची कारणं सुद्धा पाहूया। रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे। पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडतात अशी त्यांची प्रतिमा आहे। पालकमंत्री झाल्यापासून सिंधुदुर्गसह रत्नागिरीत पक्ष वाढवण्यावर त्यांनी भर दिलाय आणि याच कोकणात भाजपची ताकद वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाणांना कोकणच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे। तर दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत रोकेगा कौन असं म्हणत निवडणुकीच्या तयारीला लागल्यात। पण काहीच वेळात व्हॉट्सअप स्टेटसवरची लढण्याची ही भाषा बदलून किरण सामंतांनी चव्हाणांच्या प्रचाराची भाषा केली। रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत। त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम, या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल। आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन। खरं तर आगामी निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलीये। ज्या कोकणात शिवसेनेची ताकद आहे तिथे आता शिंदे समर्थक किती आणि ठाकरे समर्थक किती याचं उत्तर याच निवडणुकीतून मिळणार आहे। त्यामुळे शिंदेंसाठी शिवसेनेचा हा गड तितकाच महत्त्वाचा आहे। पण आता भाजपनेही त्याच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे कोकणच्या मैदानावरून महायुतीत कुस्ती रंगते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।